जय शिवराय मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण लाईव्हचा एक महत्त्वाचा विषय घेऊन येत आहे। मागील 4 ते 5 दिवसापासून वातावरणाचे जे काही हलके ढग आणि बारीक सूक्ष्म कण जे काही पावसाचे पडतात बऱ्याच ठिकाणी, यामधनं आता लवकरच सुटका होते आहे। या संदर्भात आपण या अगोदरही या बाबतीत बोललेलो आहे। आज आपण मेन विषयावरती का बोलतो आहे, कारण की आज आपल्याला संपूर्ण ऑगस्ट महिना आणि या संदर्भात परतीच्या पावसाबद्दलही बोलायचं आहे। बऱ्याचशा भागामध्ये पावसानं थैमान घातले आणि बऱ्याचशा काही मोजक्या भागांमध्ये पावसानं दडी मारलेली होती या संदर्भात देखील। आणि काही नियोजन आहे, म्हणजे उघडीप मिळते आहे 1 ऑगस्ट पासून ते 8-9 ऑगस्ट पर्यंत। या उघडीप काळामध्ये काय आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील, कारण की यामध्ये काही ठिकाणी जवळपास 70% भागांमध्ये पुन्हा एकदा गरमीची जी काही लेवल आहे ही चांगल्या पद्धतीने वाढणार आहे। जेणेकरून आता आपण जेव्हा पिकांना पाया घालतो, सारखी असेल इतर कुठली कामं करतो, यावेळेस काय होणार आहे, त्या गवताचा नायनाट होण्यासारखी चांगलं ऊन देखील आपल्याला मिळणार आहे। या काही तारखा आहेत, म्हणजे सविस्तर जे बोलतोय ते लाईव्हच्या माध्यमातून बोलता येतं आणि जे काही शॉर्ट रील आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती टाकतोय यामध्ये सविस्तर सांगता येत नाही। एका मिनिटामध्ये सगळ्या भागांचा अंदाज तो द्यावा लागतो। जर जे कोणी नवीन असेल फेसबुकवरती आणि कुठे कुठे अंदाज पाहिला देखील कमेंटमध्ये सुचवत चला। आणि जी काही सातत्यानं सांगतो या माहितीबद्दल ती लाईकच्या माध्यमातून तुमचा सपोर्ट देखील दर्शवत राहा। आता उद्यात मेन माहितीकडे बघा, 31 पर्यंत गोंगारण वातावरणाचा जे काही प्रभाव आहे तो तर आहेच। दुपारपर्यंत 4-5 वाजेपर्यंत हा प्रभाव राहील। दुपार नंतर हे वातावरण 4-5च्या पिरियडला मोकळं व्हायला सुरुवात करेल, पूर्व विदर्भापासून मराठवाड्यापासून। आणि हे वातावरण अक्षरशः चांगलं 4-5 वाजता लगे असं क्लिअर झाल्यासारखं वाटेल। पण पुढचे 3 दिवस हाफ डे अशा पद्धतीने वातावरण 12 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत हे ढगाळलेलं होत राहील, कारण की निसर्ग आहे, सिस्टम पूर्णपणे 100% मोकळं व्हायला याला 2 ते 3 दिवस लागतीलच। पण हे वातावरण दुपारनंतर 100% क्लिअर होणार आहे। म्हणजे असं नाही की 1 तारखेला 2 वाजेपर्यंत ढगाळ होईल, त्यातही बारीक बुरबुर येईल। याच्यामध्ये येणारे जे काही सूक्ष्म काय असेल ते खूप कमी आहेत। असं वावणी पेंडवलता पाऊस याच्यामध्ये महाराष्ट्राच्या या मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये होणार नाही। एखाद्या गावचा अपवाद वेगळा राहील, म्हणजे 100% लगे बटन टाकल्यामध्ये बंद होईल असं काही सिस्टम नाहीये। पण बऱ्यापैकी उघाड जवळपास ज्या शेतामध्ये आज ओल हटली असेल, कमी झाली असेल, अशा शेतामध्ये 3 दिवसामध्ये तर पायाही चालतील अशी परिस्थिती या भागामध्ये आहे। ज्यांच्या शेतामध्ये आज पाणी साचलेलं असेल, म्हणजे चांगलं राहणे पण पाणी असं ओलसर झालेलं आहे, ते देखील या 4-5 दिवसामध्ये मोकळं होईल। अशा प्रकारचं ऊन देखील 2, 3, 4 तारखेला मस्तपैकी ऊन पडणार आहे। यामध्ये गरमीची लेवल, उन्हाचा जो काही चटका आहे हा भरपूर जाणवणार आहे। आता पहिले हे 3 दिवस म्हणजे 31ला 4 वाजता किंवा 2:30-3 वाजता चांगली क्लिअर मोकळीक मिळेल। 1 ऑगस्टला जवळपास 2:30 ते दुपारी 2च्याही आतमध्ये ती उघडीप व्हायला सुरुवात होईल। सकाळपासून एक झटका प्रत्येक दिवसाला, ढगाळ वातावरण, थोडंसं सूक्ष्मकण पावसाचे हे होत राहील, पण यामध्ये नुकसान काही होणार नाही। हे म्हणजे रोगाला पोषक अशा परिस्थिती आहे। तुम्ही थ्रिप्स म्हणा, या काळामध्ये पातेगळ म्हणा, अशा बऱ्याचशा पिकांना हे रोगकारक वातावरण आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीनं सामना तिचा करावा लागणार आहे। आता डायरेक्टली तर आपण उद्याच्या तारखेवरती म्हणजे 31 जुलैवरती 31 जुलैला राज्यातल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, खानदेश अशा भागांमध्ये चांगली उघडीप मिळते। ही उघडीप दुपारनंतर उद्या जवळपास 31 तारखेच्या दुपारी 3 ते 4 म्हणजे दिवस मावळच्या अगोदर 2-3 घंट्यांनी या टायमिंगला ती मिळून जाईल। चांगलं सूर्यदर्शन पाहायला आपल्याला या कालखंडामध्ये मिळणार आहे। 31, 1 आणि 2 ही 3 तारखा अशा आहेत। सकाळून हे वातावरण असं गोंगारल्यासारखं येईल। सरने उघडीप सांगितले, वातावरण तर आलंय, हे असं पाहायला देखील मिळेल। पण उघडीप चांगली आहे। 8 ते 9 दिवसाची उघडीप उद्यापासून ती आपल्याला मिळणार आहे, म्हणजे बराचसा वेळ आहे याच्यामध्ये। पण या कालखंडामध्ये 8ही दिवस काही असे चिघळलेले रान आहेत, पाणी धरून बसलेले रान आहेत। यांना मात्र या कालखंडामध्ये थोडं नियोजन करता येईल, ते पाणी हटवता येईल आणि शेवटच्या दिवसाला पायी घालता येईल अशी कंडिशन आहे। म्हणजे त्यामध्ये सर्व जिल्हे आलेत। तुम्ही म्हणाल धाराशिव आहे का, आहे अहिल्यानगर आहे का, आहे थोडं अहिल्यानगर आणि ज्यांना पाऊस कमी झालाय अशा भागातल्या पट्ट्यांना 4-5 तारखेला अशा उन्हाचा चटका बसणार आहे की त्यामध्ये पिकांना सुकायची वेळ येईल। त्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्या 2-3 तारखेला करून ठेवा। गरमीचे लेवल खूप भयंकर पद्धतीनं आहे। पण याच कालखंडामध्ये गरमीच्या लेवलमुळे पुन्हा एलपी प्रेशर नावाचा एलपी प्रेशर जो काही अरबी समुद्र असेल, बंगालचा उपसागर असेल, या भागामध्ये देखील ती कंडिशन डेव्हलप होते आहे। आणि ह्या कंडिशनमुळे
पुन्हा विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह 9 ते 10च्या दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या मराठवाडा भागामध्ये पाऊस सर्व जिल्ह्यांना रात्रीच्या वेळेपर्यंत दाखल होणार आहे आणि तो पाऊस सलग 5 ते 6 दिवस राहू शकतो। यामध्ये धुवाधार म्हणा, भाग बदलत म्हणा, हे सगळ्या कंडिशनचा सामना याच्यामध्ये असणार आहे। एकंदरीत हा पाऊस आता रात्रंदिवस लागोपाठ राहील का हे आताच्या घडीला सांगता येणार नाहीये, पण पहिले 2-3 दिवस पाऊस येणं, पडणं, मुसळधार, लगेच मागून सूर्यदर्शन होणं, असे प्रकार माझ्या याच्यामध्ये आहे। म्हणजे पाऊस पडला तरी उन्हामुळे थोडंफार त्या पिकांना जास्त काही तारण बसणार नाही, अशी सिस्टम त्याच्यामध्ये डेव्हलप आहे। म्हणजे सूर्यदर्शन पाऊस पडला तरी होत राहील। म्हणजे जसं 24, 25, 26 ला जे काही झालंय यामध्ये पडला काही ठिकाणी कमी, पण सूर्यदर्शन असल्यामुळे पिकांचे जास्त हाल झाले। पाऊस तो 2 दिवस जरी पडला असता 26 जुलैपर्यंत आणि उघडला जरी असता तरी त्या पिकांना हाल झाले नसते, पण असे हाल झाले की पाऊस उघडून सुद्धा, कमी होऊन सुद्धा आजच्या तारखेपर्यंत ढगाळ वातावरण काही हटलं नाहीये। झालं थोडंफार काही 2-3 जिल्ह्याला कमी असतं, पण ढगाळ वातावरणाच्या फळ्याच्या फळ्या निघतच राहिलेले आहे। अशी परिस्थिती आपल्याला ती पाहायला मिळाली आहे। पण या पुढच्या कालखंडामध्ये असं होणार आहे, पाऊस पडणं, ऊन चमकणं, पाऊस पडणं, ऊन चमकणं, हे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतील। पण असे काही प्रकार आहे याच्यामध्ये की जवळपास या कालखंडामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांना उन्हाचं, सूर्यदर्शनाचं प्रमाण देखील कमी राहील, हा अंदाज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय। आता झाले उघडीत तुम्हाला समजली सर्व जिल्ह्यांची। 1 ऑगस्ट पासून चांगली उघडीत मिळते आणि ती मिळते 8-9 ऑगस्ट पर्यंत। पण उद्याच्या तारखेला सुद्धा उघडीप आहे, उघडीप नाही असं नाहीये। उद्यापासून बराचसा फरक पडेल, पण ढगाळ वातावरण हे 2-3 दिवस, सकाळचा 2-3 तासाचा झटका तो मारणारच आहे, पण त्यामध्ये पाऊस नाहीये। आणि जे काही रेलचेल आहे पावसाची, जे काही सोडलेले भाग आहेत, धुळे वगैरे पट्टा, पुढच्या स्टेपला आता तुम्हाला अजूनही त्याबद्दल सांगतो। त्या पावसाचा अंदाज तर देईलच तुमच्या भागामध्ये, पण तुमच्या भागामध्ये परतीच्या पाऊस येईपर्यंत विहिरीला पाण्याची अपेक्षा ठेवू नका, कारण की या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा पाणी धो पडणार आहे। पण त्यात पुन्हा काही भाग सोडले तर त्या भागातल्या शेतकऱ्यांना विनाकारण आश्वासित करणं, आशाला लावणं, हे माझ्या दृष्टिकोनातून चुकीचं वाटतंय। जरी असे प्रकार झाले काही भागामध्ये, उदाहरणार्थ शेगाव पट्टा असेल, शिर्डी पट्टा असेल, धुळीचा पट्टा असेल, या भागामध्ये सुद्धा पाण्याचा जो काही जोर असेल, पाण्याची जी काही तीव्रता असेल, त्यामुळे तुमचं 4-8 दिवस पुन्हा देखील। आणि परतीच्या पावसाबद्दलही आता लगेच 2 मिनिटात आपण बोलणार आहोत। आता काय झालंय, काही जिल्ह्यांना, नागपूर वगैरे भागात जसं सांगितलंय की तुमच्याकडे 31 पर्यंत हलका ते मध्यम पाऊस होत आहे, तसं वाशिमच्या पट्ट्यामध्ये, जळगावच्या पट्ट्यामध्ये तो होत राहिलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये, जालन्यामध्येही बऱ्याच ठिकाणी तो होत राहिला आहे। पण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, लातूर वगैरे बीड भागामध्ये उघडीप मिळाली। या उघडीप मिळालेल्या भागालाच पहिला दणका आहे, तो म्हणजे येणाऱ्या 8-9 तारखेच्या कालखंडामध्ये। आता हा उघडीपचा आणि पुढच्या पावसाचा सारांश संपलाय। आता बघा परतीच्या पावसाबद्दल मित्रांनो, परतीच्या पावसाचे संकेत हे जवळपास अजून 8 दिवस समजत नाही, मॉडेलनुसारही कळत नाही। ज्यांनी कोणी अंदाज दिला असेल परतीच्या पावसाबद्दल तो निव्वळ भंपकपणा म्हणूयात आपल्या भाषेमध्ये, आणि विशेषतः सांगून द्यायचं येईल नाही येईल, पुन्हा अपडेट देत राहायचे, हे आपलं तत्व नाहीये। पण परतीच्या पावसाच्या काही हालचाली मात्र मॉडेलनुसार, मॉडेलच्या अभ्यासानुसार त्या लक्षात आलेलं आहे। आणि ती जे काही लाईन्स असतात, मान्सूनच्या परतीच्या काही प्रकार असतात, ते स्पष्टपणे वातावरणामध्ये चिन्ह दिसतात। आणि त्याचं एक्झाम्पल म्हणजे पुढचा येणारा 9 ते 10 अकराचा पाऊस। तुम्हाला त्या चिन्हाबद्दलही बोलतोय। ज्यावेळेस पाऊस लागोपाठ राहतोय, ढगाळलेलं वातावरण सारखं राहतंय, ठीक आहे, झडीचं प्रमाण 3-3, 4-4 दिवस आभाळ उघडत नाही, या मान्सूनच्या आगमनाचा पाऊस राहतो, तो 2 महिने चांगला चालतोय। आणि पुढचा जो काही पाऊस येणार आहे, जसं की 9, 10, 11च्या टायमिंगला, तो पाऊस पडणं आणि ऊन पडणं हे परतीच्या पाऊस येण्या अगोदरचे काही लक्षणं असतात, त्या लक्षणावरती आपण विशेष फोकस करतोय। आणि त्याची टायमिंग असू शकते 5 ते 6 दिवसाचा फरक पडेल। 15 सप्टेंबर ही परतीच्या पावसाच्या रिटर्निंगची जी काही तारीख आहे, ती तारीख सुद्धा मागे पुढे 4-5 दिवसांपर्यंत, कारण की लॉंग टर्म अंदाज आहे, तर ही संभाव्य शक्यता असणारी तारीख आहे। त्यामध्ये थोडा जरी 4-5 दिवसाचा बदल झाला त्याबद्दलही आपण स्पष्ट बोलूयात। आता बोलूयात आपल्या ऑगस्ट महिन्याच्या पूर्ण डिटेल बद्दल। ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा जो काय आहे तो शेतकऱ्यांना कामे वगैरे स्पष्टपणे करू देईल। ज्यांची रानं चिबडली असतील त्यांनी आजपासून तयारी लागायचे, आपल्या विहिरीचं, बारावचं जे काही पाणी असेल तो उपसाची तयारी करा, कारण की पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं रान शेवटला का होण्या वापस येईल, त्यामुळे तुमची कामे हे करता येईल। आता बोलूयात पुढच्या आठवड्याबद्दल, म्हणजे 9 ते 10 तारखेनंतर पावसाची काही सुरुवात होणार आहे। त्या पावसाबद्दल, त्या वातावरणाबद्दल जी काही कंडिशन आहे ती कमीत कमी पाऊस आला की 6-7 दिवस आते, म्हणजे तो आठवडा जवळपास भाग बदलत का होईना परिस्थितीनुसार तो पाऊस आपल्या मराठवाडा सुरुवातीला घेत, नंतर विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात 2-3 दिवस उशिरा का होईना
त्या टायमिंगला तो प्रभाव टाकणार आहे. एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्र तो व्यापणार नाहीये. आता राहिला गोष्ट 2 आठवड्याच्या मध्ये गेले. एक आठवडा मोकळा, दुसरा आठवडा पावसाचा. आता 2 आठवडे राहिले. त्यामध्ये मी जिल्ह्यांची नाव पण घेतो मित्रांनो, काळजी करू नका. तर तिसरा आठवडा जो आहे त्या आठवड्यामध्ये हा पाऊस गेल्याच्या नंतर गरमीची लेवल, स्थानिक वातावरणाचा पाऊस असा चालणार आहे. आणि जो काही शेवटचा आठवडा आहे कदाचित 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट टायमिंगला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे संकेत देखील पुन्हा आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये 2 आठवडे उघडीपचे आणि 2 आठवडे पावसाचे आहे. तर अशा प्रकारचा हा सारांश परतीच्या पावसापर्यंत होता. जे कोणी नवीन आले असतील लाईव्हला त्याने पहिले 10 मिनिटं लाईव्ह पहा.